तर नमस्कार, मी हर्षदास होम गार्डन या यूट्यूब चॅनलमधून बोलते आहे. हे बघा, हे 2 पेरू, हा एक तिसरा. आता हे बघा, हे 3 पेरू हार्वेस्ट झालेत. अजून आपण बघू कुठे मिळतात ते का. तर हा बघा, हा एक आहे. हा दिसला का? चार. हे बघा, हा 5वा. हे बघा, आणि हे बघा, पोपटाने आहे ना खाऊन कसं म्हणजे चोचीतनं पडले आहेत. हे बघा, हा एक आहे, 2 आहे. हां बघा, 2 तर पडलेले आहेत चोचीतनं त्यांच्या. आणि हे बघा, इथं एक वरती दाखवते तुम्हाला. हे बघा, हे पक्षींना खायला ठेवलेले आहेत आम्ही. हे बघा पेरू, हे बघा. तर जे काय पक्षी येतात ते खाऊन जातात छानपैकी सकाळी सकाळी. त्यामुळे मस्त वाटतं बघायला. तर हे बघा, आजचं माझं हार्वेस्टिंग हे एवढं आहे. साधारण 1-1.25 किलो निघाले असते. आणि त्याच्या आधी पण 1-2 3-4 निघालेले. तर लेकाच्या मित्रांनी मित्रमंडळींनी याचा आस्वाद घेतलेला. आणि हार्वेस्ट आणि अजून एक तुम्हाला दाखवते. तर आमच्या बागेत हे बहुतेक त्याला गौरीचं फुल असं म्हणतात, तुम्ही बघू शकता. हे बघा, हे गौरी फूल आहे. हां, हे एक आलेलं आहे आमच्या बागेत आपोआपच. हां, आणि हे एक आहे, दुसरं हे एक आहे. 2 फुलं आलेली आहेत. तर खूप भारी वाटतं बघायला. हे बघा, हे तुम्हाला जवळनं असं. हां, हे म्हणजे गणपती गौरीमध्ये ही फुलं देवासाठी अर्पण करतात. पण ते आत्ताच आमच्याकडे आलेले आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की जरूर सांगा. आणि थोडंसं आता मी हे जास्वंदीला, हे बघा, ही कीड लागली आहे. तर आता हिचं मी जरा कटिंग करते. हे बघा, बघू शकता तुम्ही. ही मी कारण त्याला फारच खूपच खराब झाली. ती दुसऱ्या झाडावर पसरू नये यासाठी मी केलेलं आहे. आणि अजून दाखवते. मध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं ना ही कांद्याची पात. तर हे बघा, तर थोडीशी मी हार्वेस्ट केलेली. पण आत्ता हे बघा, आणि ही मेथीचं, ही मेथी आमची उगवून आलेली आहे. कशी वाटते सांगा जरूर नक्की. हां, हे बघा, इकडे दुसरी आहे. असं दोन्हीकडे मी उगवून ठेवलेल्या. आता छान येईल. आता आल्याचं काय माहिती नाही, बघू आता कसं होतं आहे. पण बघू. हे आहे एक. हे बघा, गणेशवेल पण छान वाढला आहे आता. आणि दुसरं म्हणजे लाल सदाफुली आहे, त्याला छान छोटंसं फुल आलेलं आहे. आणि हे बघा, हे तर अख्खं कळ्यांनी भरलं आहे. तर रात्री इतका सुवास छान येतो ना, खूप भारी वाटतं बघायला. आणि असा हलकासा सुगंध येतो ना, त्याच्यामुळे खूप प्रसन्न वाटतं. आणि ही पांढरलेली आहे, तर त्याच्यामध्ये बघा हे असे बारीक बारीक किडे झाले होते. तर ते मी सगळं काढून आता ते सगळं साफसफाई करणार आहे. तर आणि हे बघा, आता ही पिवळी पान झाली आहे ना, कट केलं एवढंच. हे बघा, हे 2-3 अशी म्हणजे जी पिवळी पानं दिसतात ती मी कट करते बस. हे बघा, ऑफिस टाईम हे. मला वाटलं इकडे पण दिसेल.
हे बघा इकडे हे तर खूपच आले ते, पण मी जरा बाहेर गेले असल्यामुळे मला मिळालं नाही आणि टोमॅटोज तर खूप निघालेत, पण मी तुम्हाला दाखवेल ते. हां, आणि हे बघा हे पण आहेत टोमॅटो, हे बघा बघू शकता. हां, म्हणजे अगदी छोटे छोटे टोमॅटो पण छान आहे, म्हणजे साधारण अर्धा किलो वगैरे निघालं आहे ते. मग ठीक आहे त्याचं. आणि आता हे बघा हे केळ्याचं पान सुकलंय, मग ते फक्त कट करायचं बस. हो, बघू शकता. हे बघ किती छान पेरू भरपूर आले, आणि यावेळी आम्हाला खूप खायला मिळाले पेरू. म्हणजे हे बघा आता तुम्हाला दाखवू इथं. हे बघा हा पण एक पक्ष्यांनी खाल्लेला. हां, आता हा जो आहे तो उद्या परवा होईल. जे पाखरं खातात ते चांगलं आहे. बघू शकता तुम्ही भरपूर आहेत अजून पेरू. हे आंब्याचं आहे, आणि हां हे एक गोकर्णाचं फूल आलेलं आहे, तुम्ही बघू शकाल. हां, हे व्हाईट गोकर्ण, हे बघा. हां, आणि मी हा जो सेटअप केला आहे तुम्हाला कसं वाटलं तो जरूर सांगा. हे बघा. हे बघा आमच्याकडे सध्या लाईट नसल्यामुळे आमचं बोम झालं आहे, त्यामुळे मी तुम्हाला रात्रीचा व्ह्यू दाखवू शकत नाही, तर मला माफ करा. आणि हे बघा हे छोटंसं गुलाबाचं किती सुंदर वाटतं ना बघायला. बट मोगरा आहे तो छोटासा. आणि हे बघा ही फुलं आमची तर दररोज झाडी म्हणजे बागेची आमच्या शोभा वाढवतातच. आणि हे बघा हे पण किती सुंदर आलं आहे, खूप छान दिसते. आणि ही पांढरी जास्वंदी, आणि तिकडं हे तेरडा. मैत्रिणी माझ्या बिया दिल्या तर तो आपोआप उगवला आहे, आता छान आलेलं आहे. बघू कसं होतं काय होतं. आणखीन तुम्हाला दाखवते. हां, हे कढीपत्त्याचं आहे, ते गुलाबाचं आहे. हां, हे बघा तुम्हाला अजून अपडेट दाखवते 2. हे बघा इथं आहे ना छानपैकी असे कळे आलेत. तुम्हाला कशी दाखवली, जवळ जाऊन नाही दाखवत आहे ना, पण ठीक आहे मी दाखवते तरी. हे बघा ते तिकडच्या साईडला आहेत, पण छान आहे कळ्या, बघा बघू शकता तुम्ही. हां, किती आहेत हां, दोन कळ्या आहेत. ओके, छान वाटतंय बघायला. हे ओव्याचं आहे आमचं, हे आंब्याचं आपोआप तिथं कोय अचानकच पडली होती आणि छान आलेलं आहे, तर खूप बघायला पण भारी वाटतंय. का. आणि आता तुम्हाला म्हटलं होतं ना मध्ये मी की इथनं कोंब फुटलेत, ते कोंब बघा कसे गेलेत वरती. हे बघा हे इथून पार कुठं गेलेले पार, ते म्हणजे माझ्या पण डोक्याच्या पेक्षा वर गेलेले, पण ते बघायला असं म्हणजे एक काय म्हणतात, निसर्ग आपल्याला एक धडा देत असतो छानपैकी, छोटासा पण छान, पण तो छान वाटतो. आणि बघा हे आयुर्वेदिक झाड आहे, ते ब्रह्मकमळाचं आहे. हे एक आहे, हे एक आहे, हे एक आहे. हे बघा हे पण एक आहे. हे बघा हे हे वाळा. हे आंब्याचं आहे. हे लिटिल हार्ट आहे, छोटंसं आहे.
पण छान आले. तिकडचं ते गेलं पूर्ण. ठीक आहे, काय हरकत नाही. आणि हां, हे जांभळाचं आहे, हे बदामाचं आहे, आणि हे पॅराडाईज ऑफ लव असं काहीतरी आहे नाव झाडाचं. तर ते छान येतं. आणि अजून एक तुम्हाला अपडेट दाखवते. हे बघा, कुंदाला किती छान कळ्या आलेल्या आहेत. खूप भारी वाटतं बघायला. हां, आणि हे बघा, हे बघा खूप छान भारी कळ्या वाटतात. हे बघा, आता इथं पण येतील म्हणजे आहे. हे कुंदाला इथं एक आहे. हे बघा, ही हे बघा, हे इथं एक आहे. असं छान येतात ते कळ्या बारीक 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 बारीक. हे बघा, हे एक झाड आहे माझ्याकडे. त्याला काय म्हणतात माहिती नाही मला. छान वाटतं बघायला. हे कढीपत्त्याचं आहे, बेलाचं. तर परत आता आपण जाऊ आपल्या जागेवर. छानपैकी तर हे बघा, हे हार्ट जोनचं आहे, आणि हे मला कामावर द्यायचं आहे. आणि हे एक आहे, आणि हे एक आहे, हे एक आहे. हे बघा, ह्याच्यावर पण जरा वेगळं केलं आहे. हे इथं आहे, मिरे पण आहे. याला जरा थोडेसे किडे लागले होते, जरा झटकून वगैरे घेतलेले आहेत. बघू आता काय कसं काय होत आहे. बघू कसं येतं आहे, काय येतं आहे, सगळं ते बघून मग ठरवू काय करायचं. हे एक मैत्रिणी दिलेलं आहे, ते येते आता, म्हणजे हळूहळू व्यवस्थित यायला सुरुवात झालेली आहे त्याची. हे अपडेट्स. हे का आळूचं मध्ये मी कटिंग केली होती छानपैकी. हां, तर परत कट्स येऊन छान आता आळू वाढलेले आहेत सुंदरपैकी, बघू शकता. सुनीला पण कळालं भरपूर. हे आता हे मी काढणार आहे. सोमवारसाठी मला लागणार आहे आळूच्या वड्या. आणि हे बटाट्याचं बघा केवढं झालं आहे झाड. ही तुळस आहे, राम तुळस, याला भरपूर फुलं आलेली आहेत. आणि ही कृष्ण तुळस आहे. 2 तुळशीचे माझ्याकडे प्रकार आहेत. ही पण बहुतेक कृष्ण तुळस आहे. आणि याला हे बघा, गुलाबाला ना छोटीशी गुलाबाला छोटीशी कळी आली. ही एक आहे, ही पण एक आहे. दोन तर आहेच. हां, हे असं आहे आमचं छोटंसं गार्डन. आणि हे आमचं ड्रॅगन फ्रूटचं आहे, बघू शकता तुम्ही. किती छान आलं आहे ना आमचं ड्रॅगन फ्रूट, लिंबू. तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, धन्यवाद. आणि बघा, ही डब्बू मिरची आमची केवढीशी आहे, पण छान आहे ना. छान वाटते बघायला. तर माझ्या दोन्ही यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, धन्यवाद. आणि हे बघा, आजचं माझं हार्वेस्टिंग पेरू हे केवढे निघालेत. आता मी डब्बू पोपट आहे ना, त्याला देणार आहे. धन्यवाद. सगळ्यांनी लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा.